स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अथवा प्रमाणपत्र नसताना औषधांची विक्री प्रकरणी गावभाग पोलिसात 3 महिलांसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। उचगाव तालुका करवीर येथील रत्नोत्रय आयुर हेल्थ केअरच्या आरोग्य सल्लागार गणेश शशिकांत बारटक्के, हेल्थ ॲडवायझर रविराज रामचंद्र कवाळे, तेजस विरूपाक्ष जंगम, सौ वनिता अशोक पवार, श्रीमती तंझिला तौफिक रुकंदे आणि श्रीमती सायली शुभम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत। या प्रकरणी इचलकरंजी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी फिर्याद दिली आहे। इचलकरंजी शहरातील पी बा पाटील मळा परिसरात वैद्यकीय परिषदेचं प्रमाणपत्र अथवा वैद्यकीय पदवी नसताना 5 ते 6 जण महानगरपालिकेकडून आल्याचं सांगत घरोघरी जाऊन रत्नोत्रय आयुर हेल्थ केअर अशा आशयाची 20 रुपयाची पावती करून त्यांच्याकडील यंत्राद्वारे महिलांची तपासणी करून काही औषधं देत असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाली होती। त्यानुसार गुरुवारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, संभाजी पवार, फार्मासिस्ट शुभम भोसले, अमृत बेळगीकर यांनी पी बा पाटील मळा इथं जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। त्यावेळी त्यांनी त्या भागातल्या महिलांकडून माहिती जाणून घेतली असता उपरोक्त नमूद व्यक्तींकडून 20 रुपयांची पावती करून रत्नलीव सिरप, दिव्य अमृत, दिव्य आरोग्य, रत्न संजीवन, रत्न फेम सिरप, नारी सखी सिरप, अर्थोरत्न सिरप, पेनोरिल सिरप, त्रिफला टॅबलेट, सुवर्णप्राश ड्रॉप, अर्थोरत्न टॅबलेट अशी 3310 रुपयांची औषधं देत असल्याचं सांगितलं। त्यावर त्या व्यक्तींचा शोध घेता गणेश बारटक्के, रविराज कवाळे, तेजस जंगम, वनिता पवार, तंझिला रुकंदे आणि सायली पाटील हे गळ्यात ओळखपत्र अडकवून फिरत असल्याचे मिळून आले। चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र, वैद्यकीय पदवी नसल्याचं आढळून आलं। त्यामुळे त्यांना गावभाग पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरोधात मानवी जीविताची सुरक्षितता धोक्यात येईल असं कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय।